नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. बैलगाडा शर्यत किंग आणि महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे माजी अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झालं. त्यांच्यावर त्यांच्या राहत्या गावी पनवेल विहीघरमध्ये स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. फडके कुटुंबीय आणि पंढरीशेठ फडके यांच्या असंख्य चाहत्यांनी साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या शेठना अखेरचा निरोप दिला. पंढरीशेठ फडके यांच्या अंत्यदर्शनाला अनेक नेते मंडळींसह प्रतिष्ठित मान्यवरांनी हजेरी लावली होती. त्यांच्या घरी त्यांच्या चाहत्यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. बैलगाडा शर्यतीवर निस्सीम प्रेम करणारे पंढरीशेठ आज अनंतात विलीन झालेत. पंढरीशेठ यांना अखेरचा निरोप देताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या अंत्ययात्रेला हजारो चाहत्यांचा जनसागर लोटला होता. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि फडके कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशी प्रार्थना त्यांचे असंख्य चाहते करत होते. पंढरीनाथ फडके यांचं नाव घेतलं की अंगावर किलोभर सोनं, गाडीच्या टपावर बसून शर्यतींचा थरार पाहणारे शेठ, त्यांच्या बादल बैलाला ऐटीत पाहणारे शेठ अशी त्यांची खुमासदार आणि ऐटदार छबी समोर येते. पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, पांढरी चप्पल आणि पांढरी टोपी घातलेले शेठ आपल्या 10-10 नंबरच्या गाडीत बसून नाहीतर गाडीच्या वर बसून अड्ड्यावर रॉयल एंट्री करायचे. त्यांच्या अंगावर असलेलं किलोभर सोन्याचे दागिने, मध्यम शरीर यष्टी आणि भेदक नजर यामुळे लोकांच्या मनात त्यांची आदरयुक्त दहशत निर्माण झाली होती. सुमारे 40 ते 50 बैल त्यांच्या ताफ्यात होते. त्यांना आवडलेला बैल त्यांनी कधीच जाऊ दिला नाही. मग त्यासाठी कितीही पैसा खर्च करण्याची त्यांची तयारी असायची. पंढरीनाथ फडके हे आधी शेकाप पक्षात सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. 1986 पासून त्यांना बैलगाडा शर्यतीचा नाद लागला. बैलगाड्या शर्यतीमधील सर्वात जास्त शर्यत जिंकलेला आणि सर्वात नामांकित बादल बैलही त्यांच्याकडे आहे. कोणत्याही शर्यतीमध्ये 1 नंबरला असलेला बैल पळायला लागला की त्याच्यावर पंढरीशेठ यांची नजर असायची. त्यानंतर त्याची कितीही किंमत असली तरी ते विकत घ्यायचे. बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणारा बैल मालक म्हणून पंढरीशेठ यांची ओळख होती. त्यांच्या बादल बैलानं तब्बल 11 लाख रुपयांची शर्यत जिंकली होती. पंढरीशेठ फडके यांच्या जीवनावर आधारित अनेक गाणी, रील आणि व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल झालेत. ते महाराष्ट्रातील लोककला आणि संस्कृतीचे प्रतीक बनलेत. पंढरीशेठ यांची तरुणांमध्ये मोठी क्रेज आहे. पंढरीशेठ जिथे असतील तिथे गर्दी आपोआप जमायची. पंढरीशेठ यांच्या हटके डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत. पंढरीशेठ यांच्यावर बरीच गाणी देखील बनवली गेली होती. लोकप्रिय असलेल्या पंढरीशेठ फडके यांच्या दुःखद मृत्यूनं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय. त्यांची एक्झिट खऱ्या अर्थानं शर्यतप्रेमींच्या मनाला चटका लावून गेली आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.